नमस्कार श्रोते हो. देव, देश आणि धर्मच्या या भागात आपण ऐकणार आहोत एका अत्यंत बुद्धिमान, धर्मनिष्ठ आणि निर्भीड न्यायाधीशाची कथा. माधवराव पेशव्यांकडील मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे, संस्कृत भाषेचे आणि धर्मशास्त्राचे विद्वान, अत्यंत बुद्धिमान, सत्यनिष्ठ, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय. रामशास्त्रींची न्यायाधीशपदी निवड झाल्यावर अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले. त्यातील एक प्रसिद्ध घटना म्हणजे नारायणराव पेशव्यांच्या हत्येच्या प्रकरणातील न्याय. नारायणरावांचा जन्म 1755. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर 1772 साली त्यांनी पेशवेपद स्वीकारले. त्यांचे काका राघोबादादा यांना हे आवडले नाही. राघोबादादांना पेशवेपद हवे होते. हव्यासापायी कट करून 30 ऑगस्ट 1773ला त्यांनी गारध्यांच्या हातून नारायणरावांची हत्या करवली आणि पेशवेपद स्वतः स्वीकारले. साक्षी पुराव्यांच्या आधारे पेशवे राघोबादादा दोषी ठरले. पेशव्यांचा प्रभाव व त्यांच्या समर्थकांचा विरोध असूनही या गुन्ह्याला शास्त्रात देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही असे ठणकावून सांगत न्यायाधीश रामशास्त्री आपल्या पदावरून पायउतार झाले. हा निर्णय त्यांच्या न्यायप्रियतेचा, सत्यनिष्ठेचा आणि निर्भयतेचा उत्कृष्ट नमुना आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील न्यायाधीशांनी आरोपीला निबंध लिहायला सांगितला. रामशास्त्री देखील पुण्यातलेच. वरील घटनेच्या पार्श्वभूमीवर रामशास्त्र्यांनी पेशव्यांना दिलेला न्याय विचार करायला लावणारा आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे.